अस्सलाम वालेकुम। आज एक फिर राज्य के अंदर में हिंदू मुसलमान का एक विवाद होने की शुरुआत एक हिंदू लड़का जो अपने आप को विश्व हिंदू परिषद का सदस्य बताता है, हाल ही में राज्य के अंदर थाना जिले के अंदर में थाना म्युनिसिपल कॉर्पोरेशन मुमरा जैसे एरिया प्रभाग क्रमांक 30 में एक शहर शेख करके एक कैंडिडेट जो एमआईएम से चुनकर आई, उसने एक बात कहा कि आने वाले इलेक्शन में यानी ये 5 साल होने के बाद में जो दूसरे कॉर्पोरेशन के इलेक्शन होंगे, पूरे मुमरा को वो हरा भरा कर। उस लड़की के स्टेटमेंट के ऊपर में एक लड़का जो विश्व हिंदू परिषद का अपने आप को बताता है और उसने इस लड़की के बारे में गलत सलत कहा, गाली गलौज की, साथ ही साथ हम मुसलमान हैं, इसने हमारे रब हमारे अल्लाह को भी इसने उल्टा सीधा भला कहा। मैं आपको दिखाना चाहता हूं कि वो क्या बोल रहा है। और सबसे पहले आप ये देखिए कि लड़की के अल्फाज क्या थे शहर के और किस बिना के ऊपर वो उसको गालियां दे रहा है। कैसा हराया? आने वाले 5 साल बाद भी जब इलेक्शंस होंगे इंशाल्लाह, आप लोगों को उस इलेक्शन में इससे भी बड़ा मुंह तोड़ जवाब उनको देना है। पूरे के पूरे मुमरा को ग्रीन कलर से ऐसे रंगना है कि इन लोगों को यहाँ से बुरी तरह से पछाड़ के भेजना है इंशाल्लाह। कसं आहे ना, आमच्या हिंदू धर्मात महिलांची लय इज्जत करतात। तुझी ही व्हिडिओ बघितली आणि तुमच्या सारख्या कुत्र्यांची ही व्हिडिओ बघून डोक्याची मंडई होती। पण ऐक एक गोष्ट, तू काय म्हणली मुमरा हिरवा करणार। एक गोष्ट लक्षात ठेव, ज्या दिवशी मुमऱ्यात घुसू ना, तुमच्या ढुंगणावर फटके दोन मुमरा काळा निळा करून टाकू, लक्षात ठेव। आणि दुसरी गोष्ट काय म्हणली तू, आमच्या अल्लात लय ताकद आहे। तुमच्या अल्लात लय ताकद असते ना, तर तो पाकिस्तान भिकायला लागला नसता, कळलं का गांडोंनो। एक गोष्ट लास्ट सांगतोय, लय बाजू नका, नाही तर माझ उतरायला वेळ नाही लागणार। जय श्रीराम। चल अरे भडकाव, जर तुझ्या डोंगरात मी जर ताकद असेल ना, माझं नाव आहे रेहान मेमन, मी पुण्यामध्ये पण राहतो आणि मुंबईमध्ये पण। माझा नंबर घे, आता तुला नंबर देतोय मी स्क्रीनवर, ठीक आहे। आणि जर तुला हिंदी आणि हिंदू आणि मुसलमान जातीवाद केला असेल ना भाड्या, तू माझ्या समोर ये आणि कर, नाहीतर मला फोन कर। हे राज्यात मध्ये असं हे जे तुम्ही करतायत ना, एक आम्ही हिंदू, अरे जर तो हिंदू सच्चा खरा जर हिंदू असेल ना, ते माझे राज्यात मध्ये आमचे 36 जिल्ह्यात मध्ये हिंदू भाई बहीण जे आहेत, आपले भाऊ आहे बहीण आहे, ते बेरोजगार आहेत, त्यांची नोकरी बद्दल काहीतरी कर, त्यांची शिक्षा बद्दल काहीतरी कर। हा ते तुला करत, तुला लाज नाही वाटत का भाड्या? तिकडे तू हिंदू बघत नाही का, ते कुठली जातीची आहे, ते एखादा प्रेग्नेंट आहे महिला त्यांना मदत कर, एखादा जे गोरगरीब आहेत ते हिंदू परिवार त्यांना मदत कर, त्याच्यानंतर राजकारण कर। राज्यात मध्ये आपले राज्यात कोणाच्या बापाच्या नाही, हे देश कोणाच्या बापाचा नाही, आमच्या लोकांचा आहे। सर्व जाती धर्म मार्ग सन्मानाचा हा देश आहे, हे राज्य आहे, हे जिल्हा आहे, तुझ्या बापाची जागीर नाहीये बाळकाव। आणि गेला हिंदू परिषद सदस्य होऊन भाड्या विश्व हिंदू परिषद हे आहेत का? हे विश्व हिंदू परिषद काय आहे, जय श्रीराम कोण आहे कोण नाहीये, उलट फक्त नाव घ्यायचं आणि तुमच्या रोट्यामध्ये बोटी शेकतात, काय करत आहे का तुला भाड्या? तू अजिबात भाडकाव सोडणार नाही तुला। ह्याच्यानंतर मुसलमान समाजाचं नाव जर घेतलं आणि हिंदू आणि मुसलमान केला आणि मुसलमान बहिणीला कुठल्याही म्हाताऱ्याला जर तुम्ही टार्गेट केला, तुझी गाणात जर दम असेल तर भाडकाव पहिला माझ्याशी तू संपर्क कर, त्याच्यानंतर बोल। जय